नमस्कार मित्रांनो, ऑडिट करताना बऱ्याच वेळा अकाउंटंट सॅलरी शीटबद्दल जे उत्तर देतात त्याचे जरा क्लॅरिफिकेशन, त्याचं ॲडवायझरी मागतात. त्याच्यावरती एक व्हिडिओ हा बनवलेला आहे. सॅलरी शीट बनवायची काय गरज आहे, असा बऱ्याच वेळा प्रश्न येतो. मग ते एक्सेलमध्ये अर्धवट बनवलेलं असतं, आम्ही तर क्रॉस चेक देतो, मग गरज काय? पण मित्रांनो, सॅलरी शीट हे पहिल्यापासून आलेलं एक वर्किंग पेपर आहे की ज्याच्या बेसवर तुम्ही एखादी दर महिन्याचं जे सॅलरी अप्रूव्ह करतात आणि पे करतात त्याचं एक वर्किंग पेपर असतं. सो अकाउंटंट लोकांनी दर महिन्याला अपेक्षित असतं की ती एक्सेलमध्ये सॅलरी शीटमध्ये प्रॉमिनंटली कॉलम्स कुठले आले पाहिजे, वर्किंग डेज त्या महिन्याचे, प्रेझेंट डेज, बेसिक आणि जे काही ब्रेकअप असेल त्यानुसार तेवढ्या दिवसांचा टोटल सॅलरीचा आकडा त्या व्यक्तीचा आला पाहिजे. आता हे काढल्यानंतर खाली नॉर्मली मेकर चेकर सिस्टीम लावलेली असते, ज्याच्यामध्ये मेकर म्हणून अकाउंटंट किंवा अकाउंट मॅनेजरची सही आणि अप्रुव्हल म्हणून मॅनेजर किंवा MD डायरेक्टरची सही, जे काही तिथलं व्यवस्थापना असेल तशी. आता हे जर नाही केलं तर मुळात तुमच्याकडचा कंट्रोल, इंटरनल कंट्रोल जो आम्ही ऑडिटमध्ये म्हणतो, तोच तिथे दिसून येत नाही. दुसरी गोष्ट, जेवढे एम्प्लॉईज त्या सॅलरी शीटमध्ये घेतलेत तेवढे त्या महिन्यातले वर्किंग आहेत का, किती जणांनी मध्येच सोडलेलं आहे, किती जणांनी नवीन जॉईन केलेलं आहे, हे व्हेरीफाय करणारं शीट म्हणजे सॅलरी शीट असतं. जर ते तुम्ही नाही बनवलं तर हा डेटा व्हेरीफाय करणं चॅलेंजिंग होतं. तुम्ही वाउचर्स बनवताय सॅलरीचे, तुम्ही चेकनी पेमेंट करताय, तुम्ही बँकेने करताय, हे सगळं मान्य आहे. पण सॅलरी शीट न बनवता, तुम्ही अप्रुव्हल न घेता ती सॅलरी पे नाही करू शकत. आणि मुळात जे नवीन जॉईनिंग आहेत त्यांचे अपॉइंटमेंट लेटर्स, जे सोडून गेलेले आहेत त्यांचे रेझिग्नेशन, फुल अँड फायनल सेटलमेंट्स हे बरोबर झालेत का नाही, आणि हे त्या सॅलरी शीटमध्ये सगळे आकडे एकमेकांशी चेक होतात, क्रॉस चेक होतात. त्याच्यासाठी सॅलरी शीट हे म्हणजे बंधनकारक आहे, मॅन्डेटरी आहे की इट इज टू बी प्रिपेअर्ड एव्हरी मंथ. आणि ऑडिटला हेच व्हेरीफाय करावं लागतं. त्याशिवाय बऱ्याच गोष्टी उलगडल्या जात नाही किंवा चुका झालेल्या आयडेंटिफाय होत नाही. सो जरी तुम्ही चेकनी पेमेंट करत असाल तरीसुद्धा एक्सेलमध्ये एक सॅलरी शीट बनवणं, आता एवढं तर नाही राहिलं आहे की प्रत्येकाची सही घ्या त्याच्यावर, पण ॲटलिस्ट ते बनवून मेकर चेकर ह्या सिस्टीमला फॉलो करून तुम्ही स्वतःची आणि जो कोणी अप्रूव्ह करणारे, रिव्ह्यू करणारे त्यांची सही ही मात्र घेतली पाहिजे. थँक्यू व्हेरी मच.